की उत्सवाला गणपत सगळ्यांनी त्याचं नातं तोडलंय. तर मग उत्सवाला गणप होत असणारा आधार कोणाचा नाही हा शब्द आला तर हे का दिवस तर ते उत्सवाला गणपत काही नाती तुटतात ती कायमची तुटतात. पण आपण जेव्हा काहीतरी चुकतो किंवा एखादा विरोध होतो तेव्हा ते नातं उत्सव म्हणजे काय की लोकांना दिसायला ना शर्टचा हात उत्सवला पण दिसायला तो हात असतो पण त्यावर आपण भार टाकू शकत नाही अशी काही नाती असतात. तर त्या गुणाची अवस्था जसे की सगळे बरोबर दिसत आहे त्याची बायको ते सगळं काय पण तुम्ही त्याच्या बरोबर असते त्या म्हणून तो उत्सव होतो. आणि पुढचा जो मी ट्रॅक वगैरे भेगाळल्या भुई परी जीनं अंगाला जीवाला झालं तर याच्यावर सगळ्यांना म्हणाल की भेगाळल्या हा शब्द गाण्यात फारच कसा तरी वाटतो गोड शब्द मिळत आहे. तर माझं म्हणणं होतं की पुण्यात आलेला शेतकरी आहे आणि दुष्काळ आणि भेगाळलेली जमीन हे शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. तर जेव्हा माणूस ते गाणं त्याला जेव्हा शब्द सुचतो तर त्याच्या उपमान त्याच्या भोवतीच्याच वातावरणात जातं त्याचं शेतकऱ्याचं दुःख कधी कमी भेगाळलेली आहे यावरून दुःख काय नाही.